नमस्कार मंडळी. चला तर रव्याचा सर्वात सोपा केक आज आपण शिकणार आहोत. त्यामुळे अगदी घरगुती साहित्यामध्ये हा स्पॉन्जी आणि जाळीदार असा रव्याचा केक तुम्ही पाहणार आहात. त्याचबरोबर रसरशीत सुद्धा आहे. तर आता हा केक कसा बनवायचा आणि एकदम इझी पद्धतीने तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहालच. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे आपल्याला सर्वात पहिले मिक्सरचं एक मोठं भांडं लागणार आहे. आता यामध्ये आपल्याला एकाच कुठल्या तरी म्हणजे वाटीने किंवा कपाने मेजरमेंट करायचं आहे. इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेतला तरी देखील चालेल. त्याच्या अर्धी आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे. अर्ध कपच आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. तर आता इथे उग्र तेल कुठलंही वापरू नका. तर आपल्याला इथे आपण घरात जे वापरतो ते तेल वापरलं, त्याऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे अगदी 2-3 ड्रॉप. त्यानंतर आपल्याला इथे बेकिंग पावडर टाकलेली आहे. बेकिंग सोडा 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा. त्यानंतर इथे एक कस्टर्ड पावडर आहे. नसेल तर स्किप केली तरी देखील चालेल. पण याने केकचा कलर खूप सुंदर येतो, टेस्टसुद्धा क्रीमी लागते. तर इथे 1 चमचा भरून आपल्याला तूप घालायचं आहे. तूप नसेल तर स्किप केलं तरी देखील चालेल. आता इथे सुरुवातीला आपल्याला अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे. मेजरमेंट अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील घ्यायचं आहे. इथे आपण याला आता एक अर्धा मिनिट चांगलं फेटून घेतलेलं आहे, मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर आता परफेक्ट आहे. पण थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर पाहूया आपण. तर याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत इकडे आपल्याला ह्या कढईमध्ये कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एखादा स्टीम ठेवायचा आहे त्यामध्ये आणि कढई प्रीहीट होण्यासाठी गॅसवरती ठेवायची आहे. 10 मिनिटं गॅसवरती प्रीहीट करून घ्यायची आहे कढई चांगली गरम. तर आता यावरती झाकण ठेवून आत उष्णता तयार व्हावी म्हणून आपल्याला ही झाकण ठेवून घेतलेलं आहे. आणि आता आपण कढई चांगली प्रीहीट करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे ज्या बी तुम्हाला डब्बा किंवा एखादं केक स्टीन असेल त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तो यूज करा. बटर पेपर नसेल तर मग काय यूज करायचं ते देखील पहा. तर आता इथे सुरुवातीला आपल्याला हे तेल जे आहे ते सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. एकसारखं आपण तेल लावून घेतलं. यामध्ये आता आपल्याला मैदा जो आहे तो भुरभुरून घ्यायचा आहे. सगळीकडून मैदा एकसारखा लागला पाहिजे. त्यामुळे डब्याला टॅप करून सगळीकडून मैदा एकसारखा लावून घ्यायचा आहे. इथे आता व्यवस्थित आपल्या डब्याला जो आहे तो मैदा लागलेला आहे. एक्स्ट्राचा मैदा आपल्याला तो खाली हे करून घेतला. त्यानंतर आता हे बेटरसुद्धा थिकनेस पाहू शकता एकदम परफेक्ट आहे. हे बेटर आपल्याला यामध्ये केकचं घालून घ्यायचं आहे. हे आता सगळं घालून घेतलं. 2-3 वेळेस आपल्याला याला टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर बबल यामध्ये राहिले नाही पाहिजे. तर सर्व मी टॅप करून घेतलेलं आहे. आता इथे व्यवस्थित आपला केक सेट झाला. आता हा केक आपल्याला इथे कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. कढईसुद्धा चांगली प्रीहीट झालेली आहे. वाफ आणि चटका जोरदार बसत आहे. यावरती आपल्याला आता हा केक ठेवून घ्यायचा. इथे आपल्याला 25 ते 30 मिनटं हा केक बेक करायला लागणार आहेत. तर त्यासाठी आपण झाकण ठेवलं, त्यावरती पोळपाट ठेवायचा. आणखीन कुठली तुमच्याकडे खलबत्ता असेल तो देखील ठेवू शकता. तर मी अशा प्रकारे जड वजन यावरती ठेवल्याने काय होतं, पटकन केक बेक व्हायला मदत होते. तर आता याला आपण 30 मिनटं बेक करून घेतलेलं आहे. आपण आता चेक करून घेणार आहोत की आपला केक परफेक्ट झाला आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला आता हे सर्व काढून घ्यायचं आहे. केकला खूप छान जाळीसुद्धा आलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर केक बेक झालेला आहे, फुगलेला सुद्धा आहे. आता हा केक आपण चेक करून घेऊया. तर इथे अजिबात केक कशाला लागलेला नाही चमच्याला, म्हणजे आपला केक आतपर्यंत आणि व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा केक आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच काढायचा आहे. तर कडा देखील अगदी मोकळ्या झालेल्या आहेत. तर इथे आपण आता हा केक जो आहे तो थंड करून घेऊया. इथे पूर्णतः आपला केक जो आहे तो थंड झालेला आहे आणि कलरसुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर आता सर्वात पहिले आपल्याला याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे खालीपर्यंत.
तर आता एखाद्या सुरीच्या साहाय्याने तुम्ही याच्या कडा मोकळ्या करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपल्याला केक जो आहे तो साईडने पूर्णतः मोकळा करून घ्यायचा आहे। इथे आपल्या केकच्या कडा अगदी मोकळ्या झालेल्या आहेत। तर एखादी डिश घ्या, त्यावरती आपल्याला हा डब्बा जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यावरती 2-3 वेळा टॅप करून घेतलं। आता मधली क्लिप गॅलरी फुल झाल्यामुळे सेव्ह झाली नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त फोटोच पाहायला मिळाला। त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीज पाहत राहा। धन्यवाद।